तिथे धाराशिवमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं पपईच्या बागेचं मोठं नुकसान केलं। परंडा तालुक्यातल्या शिरसाव गावामध्ये शहाजी मिसाळ यांची 9 एकर पपईची बाग अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त झाली। अवकाळीच्या तडाख्यानं झाडं ही मोडून पडली तर पपईचा जमिनीवर खच पडला। त्यामुळे तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। भरपूर नुकसान झालेलं आहे। तात्काळ पंचनामा करून तात्काळ मदत मिळायला पाहिजे, का तर भरपूर खर्च केलेला आहे। खर्च जर मग निघत नसेल तर मग काही उपयोग नाही। मग शेतकऱ्यांना करायचं काय नेमकं? त्यामुळं पंचनामा केला पाहिजे। तहसीलदार तलाट्यानं कोणी येऊन पंचनामा करून तात्काळ मदत मिळणं गरजेचं आहे। 9 एकराचा प्लॉट होता, त्यामुळे काय खर्चही निघालेला नाही। आणि आधीच सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी झाली, त्यातनं कसं तरी सावरून खर्च करून भरपूर डबल खर्च झालेला होता। त्यातनं सावरून परत उभारली तर आता ही चक्रीवादळानं नुकसान झालेलं भरपूर। अंदाजे किती लाखाचं नुकसान झालंय? अंदाजे 100 टन माल होता वर। एका झाडाला सरासरी 50-60 किलोच्या आसपास तयार होता। तर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।